आणि अजून एक पारितोषिक या ठिकाणी जाहीर करण्यात येत आहे. करण अंबाला यांना जो खेळाडू बाद करेल खेळ आपण अनुभवतोय. पुढचा बॉल मॅचची लिडिंग एज पॉइंटचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली मॅचची गोल्डन विकेट केतन वामन मात्रे बाद. या गोलंदाजासाठी सन्माननीय राजूभाई साळुंके यांच्याकडून 2000 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे, ज्याने आपल्या नावाची छाप सातत्याने सोडली आणि लांब लचक षटकार खेचण्याची किमया साधणारा आणि नीडर अंदाजामध्ये बॅटिंग करत असताना पाहायला मिळणारा नागेश वाडेकर नागा बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. नुकतीच पार पडलेली मैदानाच्या जिथे आपण पाहिलं तर रोह्यातील स्पर्धा ज्याला सोन्याची चैन मिळाली प्लेअर ऑफ द टुर्नामेंट म्हणून, तो बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे नागेश वाडेकर. विकेट प्राप्त केली आशिष मेहरोलने. धावांची लयलूट करणारा नागेश वाडेकर मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक चौकार ठोकत असतात. ठिकाणी कृष्णा सातपुते यांच्या फलंदाजीसाठी जर का 3 चेंडूमध्ये 3 षटकार सलग खेचले त्यासाठी पेण तालुका प्रमुख तुषार मानकवले यांच्याकडून 3000 रुपयाचं पारितोषिक जाहीर करण्यात आलं आहे. थँक्यू. कार्बन कॉपी पद्धतीने फटके खेचलेले आपण पाहतो. झेरॉक्स कॉपी पद्धतीने फटके होते, चौकार आले. पुढचा बॉल यावेळेला मिस टायमिंग आहे, फटका फसला. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक जज करतोय मयूर वाघमारे. त्याने क्या बात आहे, अतिशय सुंदर आहे हॅरी यांची. बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय वन साइड फ्रंट फुटला आले, समोर केला क्षेत्ररक्षक तैनात. विकेट आणखीन एक मोठा धक्का. कृष्णा सातपुते बाद. हेलिकॉप्टर ड्राईव्ह मारण्याचा प्रयत्न आणि बरोबर हातामध्ये मिड ऑफच्या खेळला इथे फलंदाज कृष्णा आणि तो होईल आउट. आणि या ठिकाणी अतुल वळण घेणारे चेंडू इथे पाहायला मिळाले. थेट यशांचा वेध. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉय. 1 मोर विकेट डाऊन. अजित मोहिते 5. पुन्हा एकदा सजोईन. यावेळेला बॅटची थिकेज आउटसाइड एज. कॉट बिहाइंड विकेट. विजय पावले आले, विजय पावले गेले देखील. 17ला 5. जर का हॅट्रिक घेतली विकेटची तर सन्माननीय ॲडव्होकेट महेशजी मोहिते साहेब यांच्याकडून, माफ करा, मेडन ओव्हर टाकली तर त्याकरिता महेशजी मोहिते साहेब यांच्याकडून 7 धावा केल्यात. उडवलाय बॉल, चालला एक्स्ट्रा कव्हरला. तो चंद्रमा नभात, बॉल गेलाय ढगात. काटाकीर षटकार.
वॉटर स्ट्रोक डीप एक्सा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर येत असताना करण अंबालाच्या बॅटमधून हा स्ट्रोक इथे पाहायला मिळालाय. तुलाच पुरी करायची हौस आकाशी उंच उडायची गड्यात तयारी ठेव रे मनाची कधी झुकायची आणि कधी नडायची. आता नडणारा हा खेळाडू एक षटकार आलाय. उडवलाय बॉल यावेळेला ढगात लाइटिंग बॉल सीमा रेषा पलीकडे हा सुरळा उडीव हा येतोय षटकार. आमदार महेंद्र शेठ दळवी साहेब तुम्ही पारितोषिक लावलं आणि तुमच्याच बंगल्यावर षटकार मारलाय असं मला वाटतंय. काय फटका होता काय टायमिंग होतं भव्य फटका भव्य षटकार बॉल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे इसको लगा डाला तो लाईव्ह जिंगाला आला स्ट्राइक रेट. भूषण गोळेचा फटका हवेत आहे एक्स्ट्रा कव्हर खाली झेल होण्याची शक्यता. भूषण गोळे आउट 6वी विकेट गमावली आहे रेस्ट ऑफ इंडिया या टीमने. सुंदर या ठिकाणी करण अंबाला यांची जर का गोलंदाजांनी विकेट घेतली आतमध्ये आलाय हलक्या हाताने बॉल हवेत आहे बॅटची कडा घेतलीये बॅटचा चेहरा क्लोज केला आउट होतोय श्रेयश कदम. आणखीन एक विकेट प्रसन्नाच्या खात्यामध्ये. ला 7वा धक्का. काय गोलंदाजी चालली आहे काय गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले आहे. आगीचे गोळेच टाकलेत गोलंदाजांनी आणि 7वा धक्का इथे दिलाय तो अर्थातच क्लीन बोल्ड दांडीगुल फलंदाज बाद. करण अंबालाची विकेट मयूर वाघमारेने घेतलीये. फर्निचर तोडलंय लाकूड तोड गोलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये मयूर वाघमारे आणि मयूर वाघमारे याच्या केलंय. पुढचा बॉल शॉर्ट बॉलचा वापर होता मागे चाललाय फाईन लेगला डीप मध्ये फिल्डर नाहीये बॉल सीमा रेषा पलीकडे बॉलने ओलांडले बाउंड्रीची वेस आणि हा येतोय चौकार. चांगला फटका चौकार आलाय. थँक्यू डीजे. एकच मिनिट फक्त सर. या ठिकाणी मयूरने जी करणची विकेट घेतली होती त्याकरिता ग्रीन टायगर यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे मयूरसाठी. धन्यवाद. 4 धावा त्याच्याकडून अपेक्षा वाढल्यात. उडवलाय बॉल हवेत आहे बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. नाव आकाश काम अगदी तसंच आकाशाला गवसणी घालणारा हा उत्तुंग
48 बांधल्या. 49. बॉल हवेत आहे, जास्त उंच गेलाय, फिल्डर धावतायत, 2 आहेत, एक पकडेल झेल आणि हा फलंदाज बाद होतोय. मयूर वाघमारेने झेल टिपलाय. आकाश चिंदारे आउट. 9वी विकेट गमावली आहे टीम रेस्ट ऑफ इंडियाने. आणखीन एक धक्का. 49ला 9 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळालेत आणि अर्थात गोलंदाजांची दादागिरी इथे पाहायला मिळते, कारण कोणतीही मुभा दिली नाही, विकेट प्राप्त केल्यात आणि रेग्युलर इंटरव्हल्स मध्ये येणाऱ्या विकेट क्रिकेटचे एक पूरक समीकरण आहे. जिथे विकेट जातात तिथे धावा थांबतात. धावा थांबल्यात. अनिकेत सानप अर्थात दादा DN नगर अंधेरीचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. येस सर. आणि या ठिकाणी जर का इंडिया संघाचा ऑल आउट झाला तर ऑल आउट झाला. सुपला बॉल उडवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, बाउंड्री लाईनच्या पलीकडे, फाईन लेगला. नाव फिरोज, त्याला माहिती आहे दररोज तर असे सामने होणार नाहीयेत, त्याच्यामुळे जे काही करायचे ते आत्ताच या क्षणाला थोडासा शफल झाला आणि त्यानंतर सुपला शॉट बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी फाईन लेगला सिक्सर आलाय. टीमची धावसंख्या 7. वेगावर विश्वास आहे. पहा तो वेग इथे दाखवतो. रन आउट. नॉन स्ट्रायकिंग एंडला इनिंग संपलीये. ऑल आउट संघ. भटके विमुक्त आघाडी प्रदेश सरचिटणीस अर्थात आमदार महेंद्र शेठ दळवी साहेब यांचे कट्टर समर्थक सन्माननीय राजू साळुंके साहेब यांच्याकडून आमदार साहेब जितक्या मतांनी अर्थात निवडून आले होते 29,734 रुपयाचं पारितोषिक रायगडसाठी या ठिकाणी जाहीर करण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे पुनीत शेठ यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक. किरण पवारचा फटका फसलाय. मागे फिल्डर आहे कृष्णा सातपुतेने झेल टिपलाय. किरण पवार इथे आउट होईल का नाही सांगतायत अंपायर. नो बॉल साठी DRS कॉल करण्यात आलेला आहे. परत एक वेळा तो कहाणीमध्ये ट्विस्ट. रुको जरा सबर करो असं सांगतायत अंपायर देखील. किरणच्या बॅटचं चुंबन घेत बॉल फाईन लेगला हवेत होता, तो झेललाही देखील, परंतु आता ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल चेक केला जाईल. नो बॉल अजूनही इथे चेक करण्यात येईल. DRS चा कॉल इथे करण्यात आलेला पाहायला मिळालाय, परंतु जर यदा कदाचित इथे विकेट प्राप्त केली तर सामना बनेल, मॅच बनणार, यात तीळ मात्र शंका नाहीये. या धावा इथे लढवल्या जाणार. शेवटच्या काही षटकांमध्ये आणि काही चेंडूंमध्ये फिरोजने बनवलेल्या धावा या संघासाठी फार महत्वाच्या आणि उपयुक्त होत्या. मॅच ऑन सुरुवातीपासून या सामन्यामध्ये उत्कंठा पहा. प्रेक्षकांची शिकेल आहे. प्रेक्षकांना माहिती आहे हा सामना सहजासहजी सोडणार नाहीयेत रेस्ट ऑफ इंडियाचे खेळाडू, कारण या टीमकडे गोलंदाज चांगले आहेत, परंतु मैदानाच्या आतमध्ये विकेट आली आणि विकेट नंतर नो बॉल साठी डिसिजन पेंडिंग आहे. पाहूया काय घडतंय. महत्वाचा निर्णय. टार्गेट 58चा आहे. भरपूर पारितोषिक सातत्याने लागत आहेत. विजेत्या टीमसाठी देखील एक पारितोषिक आहे वसीमभाई यांच्याकडून 25,000 रुपयाचं. वकासभाई अनवरे आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार यांच्या वतीने पारितोषिक आहे. पाहूया जिंकतोय का संघ रायगडचा की जिंकतोय विजयी पताका फडकवताना दिसेल रेस्ट ऑफ इंडियाचा संघ या अलिबाग मध्ये. परंतु एवढं नक्की आहे की सामना चुरशीचा होईल. जे प्रेक्षकांना अपेक्षित आहे ते घडलं जाईल असं दिसतं या मॅच मध्ये सध्या तरी. जयेश, होय, प्री प्लॅन अशी गोलंदाजी होत असताना पाहायला मिळाली आहे, कारण रेस्ट ऑफ इंडियाच्या माध्यमातून जी प्लॅनिंग नुसार मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी होते. मला बाबा आमटेंची एक ओळ आठवते की भान ठेवून योजना आखा आणि बेभान होऊन त्या अंमलात आणा. इथे भानही ठेवलाय आणि बेभान होऊन त्या अंमलात आणल्या जातात. विकेट प्राप्त करणं फार महत्वाचं आहे आणि त्यासाठीची जद्दोजहद मैदानाच्या आतमध्ये करत असताना अनिकेत सानपला आपण पाहतोय. फेअर डिलिव्हरी अर्थात फलंदाज क्रमांक 1 किरण पवार बाद. मोठी विकेट. चर्चा तीच होती, विकेट पाहिजे, विकेट आली आहे, त्याच्यामुळे कृष्णा सातपुते सगळ्या खेळाडूंना एकत्रित बोलवतोय. टीम हडल. किरण डगआउट मध्ये आला. हे बोल पाहिजे होते या गाण्याचे शेवटचे.
शॉर्ट बॉल बरोबर दिशा दिली, स्क्वेअर लेगला बॉल उडवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, येतोय बॉल सीमा पार, षटकार. एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. बॅकफुटला आले, पहिला बॉल फेस करत होते, परंतु असं वाटलंच नाही कुठेही पाहता पहा हा स्ट्रोक बॅकफुटला येत असताना निष्णात आहे खेळाडू, हँड आणि कॉर्डिनेशन, परंतु अगदी त्याच वेळेला त्याचे फ्लिक किती स्ट्रॉंग आहेत, त्याचे आर्म्स किती स्ट्रॉंग आहेत पहा. पहिल्या बॉलवरती षटकार. यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक गोलंदाजासाठी. फ्लिक केलाय, बॉल हवेत आहे, जास्त उंच गेलाय, फिल्डर खाली, ओ झेल टिपलाय, फलंदाज बाद आणि आमदार मात्र आउट. आणि आमदार आणखीन एक विकेट गमावली आहे. प्रथमेश मात्रे परतलाय, फ्लिक करण्याचा प्रयत्न होता, फटका फसला, बॅटचा चेहरा लवकर क्लोज झाला आणि त्याचमुळे बॉल हवेत राहिला. चांगलं जजमेंट, चांगला झेल, फलंदाज आउट होतोय. प्रथमेश मात्रे नाराज आहे, हताश आहे. 14 धावा, 2 फलंदाज बाद. अनिकेत सानप, चांगला ड्राईव्ह इथे पाहायला मिळतोय, कवच बाउंड्री लाईन फोडली, तोडली, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, येतोय चौकार. बॉल हवेत, हा बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने प्रेक्षकांमध्ये, आणि पहा प्रेक्षकाच्या हातात बॉल सीमा पार, येतोय षटकार. नेता जात आहेत खात्यामध्ये योगेश पेनकरच्या. परत एक वेळा उलटा फटका, या वेळेला बॅटची कडा घेतली आहे, विकेट येईल. करण अंबालाचा जल्लो सुरू झालाय, फायटर जेट आउट. मेरा चैन वैन सब उजड़ा. की फक्त बॅटीला बॉल लागला, दोन्ही बॉलमध्ये करण अंबाला यांनी फेकलेल्या दोन्ही बॉलला जर का फक्त बॅटीला बॉल जरी लागला तरी पुनीत शेठ यांच्याकडून 5-5 असे एकूण 10,000 रुपये आहेत. आणि बॅकफुटला जाऊन पॉइंटला हातात खेळलाय बॉल, फ्री होम डिलिव्हरी. स्विगी झोमॅटो चे जसे रायडर येतात घरी, अगदी तसाच बॉल पाठवला हातात, फलंदाज बाद. करण अंबाला अफलातून मॅग्निफिसंट. धन्यवाद. बॉल हवेत आहे, डीप मध्ये फिल्डर आहे, एक टप्पा घेत बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, बॉलरचा निघतोय फेज, बॉल ओलांडतोय. सामन्याला कलाटणी येते. एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला, सुशांत मोकलच्या बॅटमधून येणारा हा चांगला स्ट्रोक इथे पाहायला मिळतोय. कडवे पेनचा खेळाडू सातत्याने त्याची चर्चा होत असताना पाहायला मिळते. क्वालिटीपेक्षा क्वांटिटीवरती भर पेन आहे, गणपती बाप्पाचं घर. आणि त्या 15-13 उडवलाय, बॉल हवेत आहे, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने, जल्लोष होते रत्नागिरी ते चिपळून, भावा मार उचलून उचलून.
त्या टीमला 25,000 रुपयाचं पारितोषिक एक्स्ट्रा आहे. ठोकतोय परत एक वेळा पुल केलाय. पॉवरफुल आहे, ब्युटिफुल आहे, डिलाइटफुल आहे, सक्सेसफुल आहे. षटकार आहे. स्कोर इज लेवल. सगळ्यांनी बाहेर थांबायचं आहे. सगळ्यांनी तुमच्या भेटीला येईल, त्याच्यामुळे कुठेही जाऊ नका. फायनलचा सामना पाहायला विसरू नका. दोन तालुक्यांची क्रिकेटची जुगलबंदी पाहायला विसरू नका. नेक्स्ट मॅच मध्ये एका धावेची आवश्यकताने हा सामना इथे फिनिश झालाय. बेस्ट ऑफ रायगड या टीमने नमवलंय. रेस्ट ऑफ इंडिया या टीमला अभिनंदन.